नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपलं स्वागत करतो गप्पांच्या दर्जेदार कार्यक्रम द गजाली शोमध्ये. आज आपल्यासोबत अशाच एक सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातली एक दिलखुलास, मनमोकळी व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे रत्नागिरीतले शिवसेना शहर प्रमुख श्री बिपिनजी बंदरकर. आता आपण फक्त बोलत होतो फक्त शहरातली सुशोभीकरणाबद्दल. आता आपण शहराच्या विकासाबद्दल अजून बोललोच नाही. सर, रत्नागिरीमध्ये पाऊल टाकल्यापासून रत्नागिरी संपेपर्यंत संपूर्णतः नवीन रस्ते आणि तेही कॉन्क्रीटचे रस्ते, व्यवस्थित ड्रेनेज सिस्टीम पाहायला मिळतं. आणि कौतुक करावं असं वाटतं की नगर परिषदेच्या किंवा ह्या कार्यक्षेत्रातून एवढा सगळा विकास करणं थोडंसं कठीण जातं. ते कितपत अडचणीचं आणि अवघड काम होतं. जर सांगायचं झालं तर मान्य उदयजी सामंत साहेब हे उद्योगमंत्री आहेत. त्यांच्या MIDCच्या माध्यमातून रत्नागिरी शहराला निधी देण्याचं काम प्रथमच त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये झालंय. MIDCच्या माध्यमातून हा सर्व निधी आलाय. स्मार्ट सिटी अंतर्गत 400 कोटीचा निधी रत्नागिरी शहराला मिळणार आहे. त्यातला पहिला टप्पा 100 कोटीची कामं चालू आहेत. आणि अगदी कामाचा दर्जा चांगला झाला पाहिजे आणि कामं सुटसुटीत झाली पाहिजे यासाठी मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांनी ज्ञाती कन्स्ट्रक्शन, पुण्याची जी सर्वात मोठी कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यांना हे काम करण्यासंदर्भात सूचना केल्या. ते हे काम करतायत आणि कामाचा दर्जा चांगला राहावा, काम अतिशय चांगलं व्हावं ही त्यांची भावना असल्यामुळे ज्ञातीसारख्या मोठ्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे. पावसामध्ये सुद्धा त्यांची कामं चालू आहेत. आणि रत्नागिरीमध्ये शहराबद्दल बाकीचं बोलायचं झालं तर मांडवीमध्ये एक ऑलिम्पिकच्या धर्तीवर ऑलिम्पिक बेस असलेला स्विमिंग पूलचं काम चालू आहे. इथेच तेलियाळीमध्ये एक अत्याधुनिक गार्डनचं काम चालू आहे. पलीकडे चौंडे वाटारामध्ये एक प्लेग्राऊंडचं काम चालू आहे. त्याचबरोबर साहेबांच्या माध्यमातून नाट्यगृहाला पैसे मिळाले. नाट्यगृहाचं सुशोभीकरण झालं, त्याचा AC सोलरवर बनवण्यात आला. त्यामुळे नाट्य रसिकांना त्याचं भाडं कमी पडून नाट्यरसिकांनाही त्याचा फायदा होतो. तिकीट दर कमी होत आहेत, त्यामुळे त्याचा फायदा होतो. त्यानंतर कोस्टलला असताना कोस्टल समुद्राच्या बाजू, समुद्रकिनारी आपल्याकडे मोठ्या समुद्रकिनारा आहे, त्या समुद्रकिनारी बंधारा बांधण्याचं काम देखील केलं. त्यासाठी एक चांगला निधी साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि शहराच्या बाहेर म्हटलात तर मिऱ्या साईडला जसं नरिमन पॉईंटला जेटी आहे आणि संपूर्ण हे आहे, त्या पद्धतीत नरिमन पॉईंट सारखी जेटी मिऱ्या बंधाऱ्याच्या बाजूला त्याचं काम चालू आहे. मालगुणमध्ये प्राणी संग्रहालयाचं काम चालू आहे. विविध ठिकाणी गोळपमध्ये सोलर प्रोजेक्ट झाला. म्हणजे विविध प्रकारची विविध कामं विविध गोष्टीतनं करत साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज आलंय, नर्सिंग ANM JNM नर्सिंग कॉलेज झालं, इंजिनिअरिंग कॉलेज झालं, B.Pharm M.Pharm झालं, त्यानंतर संस्कृत महाविद्यालय झालं. आणि येणाऱ्या काळामध्ये सिम्बॉयसिसची एक शाखा देखील रत्नागिरीत येईल असा सामंत साहेबांचा मानस आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती चालू आहे. वेल्लोरे सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट उद्यमनगरला सुरू होतोय. अच्छा, तर त्याची प्रोसेस सुरू आहे, तो देखील होतोय. येणाऱ्या काळामध्ये रत्नागिरीतल्या तरुणांना त्या माध्यमातून चांगला रोजगार मिळणार आहे. सामंत साहेब उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यातच त्यांनी एक सगळ्यात मोठा उद्योग मेळावा रत्नागिरीमध्ये ठेवला होता. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली तिथे एवढे मोठे अख्ख्या जिल्हाभरातून मुलं आली होती आणि 2-3 राज्यातून कंपनीज आल्या होत्या, ज्यांनी मुलांना इथून रिक्रूट करून घेऊन गेले. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगाल, कारण खूप मोठं कार्य होतं सर. माननीय नामदार साहेब उदयजी सामंत साहेब उद्योगमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी प्रथमच रोजगार मेळावा ठेवला होता आणि विविध कंपन्यांना तिथे बोलवलं होतं. त्यांचे HR तिथे आले होते आणि मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग, बेरोजगार वर्ग किंवा चांगली नोकरी करणारी लोक सुद्धा आली होती. आणि त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 70 ते 80% लोकांना तिथे रोजगार मिळाला. आपल्याकडे उद्योग येत नाही किंवा इथल्या लोकांना इथे राहून उद्योगामध्ये जाता येत नाही, तर इथे येणारे प्रोजेक्ट किंवा इथे आलेल्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काही सांगायचं का? आता मी तेच बोललो ना की VIT वेल्लोरे सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट हा रत्नागिरीमध्ये होत आहे. उद्यमनगरच्या जे स्टरलाइटची पहिली जी जागा होती त्या ठिकाणीच तो होतोय. आणि त्या माध्यमातून साधारण 20 ते 25 हजार लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळणार आहे.
त्याचबरोबर धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरचा कारखाना देखील इथेच होणार आहे रत्नागिरीमध्ये. त्याचबरोबर खेडमध्ये कोका कोलाचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे. म्हणजे त्यांचं कोका कोलेचा प्रोजेक्ट येतोय, त्याचं काम सुरू आहे. जसं इथे उद्योग तयार होणं असेल किंवा इथे फळं तयार होणं असेल, पण बंदर हा एक मोठा विषय असतो. तसं आपल्याला हक्काचं बंदर त्याच्या डेव्हलपमेंटबद्दल काही कल्पना आहेत? रत्नागिरीचं मिरकरवाडा हे बंदर हे शासनाला हजारो कोटीचं परकीय चलन मिळवून देतं. आणि एवढं मोठं बंदर आपल्या रत्नागिरीला लागलंय. मोठ्या प्रमाणावर माल तिथं मच्छीमारच्या बोटी तिथं लागतात. त्यातून हजारो कोटींचे मच्छी निर्यात केली जाते आणि त्याच्यावर बरेच रत्नागिरीचे मच्छीमार असतील, समुद्रकिनारचे लोक असतील अवलंबून आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं अद्ययावत बंदराचं काम जे रखडलेलं होतं ते लवकरच त्याची सुरुवात आता बाजूची आजूबाजूची अतिक्रमणं सगळी हटवली गेलेली आहेत, सगळी बाजूला गेलेली आहेत आणि लवकरच मिरकरवाडा बंदराचं काम ते सुरू होईल. सर, अजून एक महत्त्वाची वास्तू ज्याच्याबद्दल सगळेजण कौतुकाने बोलतात, रत्नागिरी रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन निश्चितपणाने MIDCच्या माध्यमातून आलंय. काही निधी आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांनी दिलेला आहे. पण आता परत नूतन अद्ययावत पद्धतीचं अजून संपूर्ण म्हणजे रेल्वे स्टेशनला आल्यावर तुम्हाला एअरपोर्टला गेल्यासारखंच फील येईल असं हे तिची संकल्पना माननीय उदयजी सामंत साहेब असतील, आमदार किरणजी सामंत साहेब असतील यांच्या माध्यमातून तिथे एक अत्याधुनिक पद्धतीचं जसं एअरपोर्टला जसं फील येईल आपल्याला तसं रेल्वे स्टेशनला फील अशा पद्धतीचं सुशोभीकरणाचं नूतन काम परत सुरू आहे. आणि आताही त्यांच्या MIDCच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनला भरघोस निधी देऊन त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे. सर्व सोयींनी युक्त असं जे नवीन बसस्टँडचं जे उद्घाटन झालंय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? कारण ते कार्यामध्ये खूप अडचणी आल्या, खूप साऱ्या तांत्रिक अडचणी होत्या ज्या कोणीच सांगत नाही, पण त्याला लेट झाला, पण जे झालं ते इतकं सुंदर झालं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितपणाने सर्वसामान्य नागरिक बस स्थानकाची वाट बघत होता. बस स्थानक पूर्ण होत होतं. बस स्थानकाच्या कामाला खरोखरच काही तांत्रिक अडचणीमुळे लेट झाला. पण लेट जरी झाला असेल तरी आत्ता जे बस स्थानक जे उभारलंय ते एकदम अत्याधुनिक पद्धतीचं सुंदर प्रशस्त बस स्थानक झालंय. सर्वसामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये एकदम सुटसुटीत म्हणजे तिथं आराम करण्यासाठी पण तिथे व्यवस्था आहे. अद्ययावत पद्धतीची टॉयलेट्स बाथरूम्स आहेत. प्रत्येक गाडी ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी 2 कंपाऊंड हे वेगवेगळे आहेत. तिथे येणाऱ्या काळामध्ये बचत गटांना स्टॉल देखील देण्यात येणार आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता नुकतीच महाराष्ट्रामध्ये बसस्थानकाचा जे नंबर लागला तिथे बारामती 1 नंबर लागला, दुसरा आणखी कुठला आणि रत्नागिरीचा 3 नंबरचं बसस्थानक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 नंबरचं बसस्थानक रत्नागिरीतलं आहे. एवढं चांगल्या पद्धतीचं बसस्थानक रत्नागिरीमध्ये आलंय. रत्नागिरीमध्ये प्रवेश केल्यानंतर येताना जे बस स्थानक लागतं ते बस स्थानक बघितल्यानंतरच येणाऱ्या माणसाला त्याचं समाधान वाटेल. एवढ्या चांगल्या पद्धतीचं बस स्थानक रत्नागिरीमध्ये आज उभं राहिलं आहे. नाट्यगृहाचं जेव्हा जनरेटरवर नाट्यगृह चालवायचं तेव्हा साधारण 10 ते 15 हजाराचं डिझेल एका शोला लागायचं. आणि मग त्या AC नाट्यगृहाचं भाडं ते त्या पद्धतीत पुढे आकारलं जायचं. म्हणजे साधारण एका तासाला ते किंवा 4 ते 5 तासाला ते 10 हजाराचं डिझेल जनरेटरला लागायचं. त्यानंतर सामंत साहेबांनी असा निर्णय घेतला की सोलर पॅनल टाकून त्याच्यावर ती लाईट हे करायची आणि जनरेट करायची. कमी दरामध्ये घेणाऱ्या पर्यायाने त्याचा लाभ रसिकांना मिळेल. त्यांचा तिकीट दरामध्ये कमी होणार आहे.